महाराष्ट्र के रायगढ़ जिले में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव की जंग जोरों पर चल रही है। इसी तरह इन चुनाव में नगोठड़े एनघर डिवीजन में शिंदे शिवसेना को बड़ा झटका लगा है। शिंदे शिवसेना नेता मनोहर भाई सुटे ने अपने कार्यकर्ताओं के साथ खुलेआम एनसीपी अजीत पवार पार्टी में एंट्री की, जिससे शिवसेना को महाराष्ट्र में आखिरी जयकारा लगा। एंट्री करने वाले सभी लोगों का एनसीपी नेता और नागोठड़े डिवीजन से जिला परिषद उम्मीदवार किशोर भाई जैन, दिलीप भाई टके, शिवराम शिंदे ने पार्टी में गर्मजोशी से स्वागत किया। एनघर पंचायत विभाग के नेता मनोहर भाई सुटे के साथ सुरेश वाघमारे, मशहूर उद्योगपति संतोष खाड़े, प्रसाद उमरे, दत्ता पवार समेत सैकड़ों कार्यकर्ता और जो 20 से 25 साल से राजनीति में सक्रिय हैं, शिवसेना को अपना इस्तीफा देकर एनसीपी में शामिल हो गए हैं। रेल्वे स्टेशनला आजूबाजूचा परिसर आहे तो सुशोभित करून घेतला पाहिजे। रेल्वे स्टेशन मध्ये जे गैरसोयी आहेत त्या सुद्धा आपल्याला करून घेता येतील, कारण दिल्लीमध्ये आपण आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारा रेल्वेचा थांबा, ही पूर्वी जी मोनो रेल सुरू झाली आपली, ती मोनो रेलला झेंडा मी दाखवला होता ओपनिंग करण्यासाठी पेणला, आणि त्याचा पाठपुरावा मी केला होता दिल्लीमध्ये खूप, आणि म्हणून तिकडे केंद्रीय मंत्री आणि या बाजूला मी होतो। तर मी रेल्वेचा थांबा कसा मिळवायचा याच्या काय तरतुदी याचे सगळं मला अभ्यास केलेला आहे मी त्याचा, त्यामुळे तो सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे। तो करण्याचा प्रयत्न आपण करून तो यश मिळवू त्यात। तटकरे साहेबांनी रोह्याला मिळवलेला आहे, मग नागोठणा पण आपला आहेच, त्याचा पाठपुरावा करून ते काम अतिशय महत्वाचं ते करून घेऊ। एसटी स्टँड आपलं नागोठण्याचं निवडणुकीच्या अगोदर घाईघाईने त्याचं भूमिपूजन झालं, त्याचा पाठपुरावा मी अगोदर पासून करत होतो। त्या एसटी स्टँडला अद्यावत असं एसटी स्टँड पाहिजे असं प्लॅनिंग मी करायला सांगितलं होतं, करत होतो आम्ही। इंजिनियरशी त्यांच्या आर्किटेक्टशी बोलत होतो, मंजुरी आपल्याला मिळाली, पण तो प्लॅन जो बघितला मी तो मंजूर केलेला आहे तो नीट नाही आहे। प्लॅन मध्ये खूप त्रुटी दिसत आहे। मुळात पाण्याची पातळी तिकडे आहे आणि किती उंची घ्यायला पाहिजे याचा पण विचार केला। बाहेरच्या बाजूला जे गाळे आहेत ते ठेवून, मी तर त्यांना सांगितलं होतं गाळे बाहेरचे आहेत ना तेही आत घ्या आणि तिथे गाळे आपले बनवा, आणि ते ज्या लोक आहेत त्यांना द्या, तुम्ही त्यांचे लिमिटेड चार्जेस घ्या आणि द्या त्यांना। पण तोही डिझाईन म्हणून त्यांनी काढून टाकला। शौचालयाची व्यवस्था पण वेगळ्याच पद्धतीने केली, ते सगळं डिझाईन चेंज करण्याचं काम करावं लागेल आणि त्याला वाढीव पैसे द्यावे लागतील। तर त्याच्यावरती लक्ष ठेवून चांगला अद्यावत असा हा सर्वसामान्य लोक त्यातून जातात त्याची व्यवस्था व्यवस्थित करून घेणं हे आपलं काम आहे, आणि म्हणून मी सत्तेच्या माध्यमातून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या एसटी स्टँडच्या परिसरामध्ये हे सगळे टेम्पो, ट्रॅव्हलिंगच्या गाड्या, डुगडुग्या, हे सगळ्यांचं नियोजन नाहीये काही। आजूबाजूच्या परिसरामध्ये खुल्या जागा आहेत, व्यवस्थित त्याचं नियोजन करून पार्किंगची व्यवस्था वगैरे करून ही आपली दळणवळणाची व्यवस्थित करण्याचं काम करणं गरजेचं, ते सुद्धा त्या माझ्या विजन मध्ये तो विषय आहे। नागोठण्यातली आणि या भागातली सगळ्यात कचऱ्याची सुविधा अजून पण बरोबर नाही। रिलायन्स कंपनी माझ्याशी बोलताना सांगत होते की साहेब पहिला काम तुम्हाला मी हात देतो, हे सगळ्या कचऱ्याची सुविधा करण्यासाठी जी व्यवस्था लागते, जेवढे पण कोटी रुपये खर्च होतील त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू। तो सहकार्य त्यांचा घेऊन पूर्ण आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पुरता कचऱ्याची विल्हेवाट लावणं, वेगवेगळे कचरे त्यातनं उत्पन्न पण होतो, ते करण्याचं काम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे। सर्वांगीण विचार करून मी या जिल्हा परिषदला काय करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करतो। छोटेजी, काय सांगाल, आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि काही गंभीर आरोप देखील त्या ठिकाणी आपल्या पूर्वीच्या सहकार्यांवर केलेले आहेत, काय सांगाल? अनेक वर्ष आपण सेनेमध्ये होतात, सोबत तुमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि अचानकपणे आपण पक्ष प्रवेश केला। बरेचसे त्यांच्याबरोबर माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे मला मान्य करावंच लागेल आणि मी ते आजही मान्य करतो। परंतु काही
जे विचलित निर्माण होणारे कार्यकर्ते आहेत, विसंगती निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत, यांच्यासाठी आणि माझा देह धोरण जो किशोर शेठ यांच्याकडे होता, त्यांना मला बोलून दाखवावं लागलं की शेठ मला उतरून काम करायचं आहे आणि तुमच्याकडे उतरून काम करून निवडून आणण्यासाठी उतरून काम करणारे मी तुमच्याकडे येत आहे. आपण जे आरोप केलेले आहेत त्याबद्दलचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का? जे आरोप केलेले आहेत ह्याचे पुरावे मला जे आरोप करताना तुम्हाला सांगितलंय की त्याचे पुराव्यानिशी पेपरनिशी तुम्हाला विवेचन झाल्यानंतर देणारच आहे. आपण आत्ताच म्हटलं की बुवाबाजी चालू आहे. बुवाबाजी कशाबद्दल काय? अरे बुवाबाजीचं काय ते फोटो सगळं मी तुम्हाला पाठवून देतो व्हॉट्सअपला, तुम्हाला तुम्ही शोधा. हा महाराज कुठला आहे, कसा आहे, पैशावर विकत आणलाय का राख लावायसाठी आणलाय, तुम्ही शोध करायचा आहे. आपण जो हा पक्ष प्रवेश केलेला आहे, मताधिक्यामध्ये किशोर जैन यांचं पार्ट कशा पद्धतीने जड कराल, कसा विश्वास आहे त्याबद्दल? जी जनता, आदिवासी जनता, आमचा दुर्बळ भाग आदिवासी जनतेचा जो आहे, ही आदिवासी जनता मनापासून माझ्या पाठीशी उभी आहे आणि तो मनापासून पाठीशी उभी असल्याने संपूर्ण पाठिंबा त्यांचा घेऊन मी किशोर शेठ यांचे पार्टी टाकणार आहे.